बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलशांचं राधानगरी तालुक्यातील धामोड इथं मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। या कलशाची धामोड नगरीतून प्रदक्षिणा काढण्यात आली। या नगर प्रदक्षिणेमध्ये महिला आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्री रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। या निमित्तानं गावागावात अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात येते। राधानगरी तालुक्यातील धामोड इथं अक्षतांच्या कलशाचं भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी धामोड पंचक्रोशीत घरोघरी श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजलेली अक्षता प्रभू श्रीरामांचं छायाचित्र आणि माहितीपत्रक देण्यात आलं। श्रीराम अक्षता पालखीचं आणि महाबली हनुमानाचं लेझीम ढोल ताशात स्वागत करण्यात आलं। गावातील स्त्रियांनी डोईवर घागरी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता। भाविकांनी स्थानिक मंदिरात महाआरती प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवावं, आनंद उत्सव साजरा करावा। श्रीराम जय जय राम या विजय महामंत्राचा 108 वेळा सामूहिक जप करावा। प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी। देशातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा व्हावा असं आवाहन संयोजकांनी केलंय। यावेळी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।